श्री स्वामी समर्थ. उद्या आलेली आहे अक्षय तृतीया. 19 एप्रिल रोजी येत आहे आणि हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप, पूजा आणि सेवा अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फल देतात असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी घरात अक्षय कलश स्थापना करणे. अक्षय तृतीया या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा पृथ्वीवर असते असे सांगितले जाते. या दिवशी घरात धन, अन्न, सुख, शांती कायम राहावी म्हणून अक्षय कलश भरला जातो. हा कलश म्हणजे सुख समृद्धीचे प्रतीक आहे आणि योग्य पद्धतीने भरला तर घरातील दरिद्रता कमी होऊन लक्ष्मीचा स्थिर वास होतो असे मानले जाते. आता सर्वात आधी कलश कसा भरावा हे पाहूया. एखादी तांब्या घ्यावा. कलश सर्वात उत्तम मानला जातो कारण तांबा हा चंद्राशी संबंधित आहे, गुरुशी संबंधित आहे. त्यानंतर चांदीचा कलश ही चालतो आणि चांदी किंवा पितल, तसंच चांदीचा कलश खूप शुभ मानला जातो. मातीचा कलश देखील आपण पूर्णपणे योग्य आहे तो सुद्धा घेऊ शकतो. अनेक लोक मातीचा कलश सुद्धा वापर करत असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे कलश स्वच्छ आणि पवित्र असावा. कोणताही कलश आपण वापरू शकतो, फक्त स्टील सोडून. अक्षय कलश भरताना सर्वात आधी आपल्याला देवांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. देवांना अभिषेक घालून पूजा करून घ्यायची आहे. समई लावावी, शांत मनाने पूजा सुरू करावी. आता कलश भरण्यासाठी एखादी लाल कपडा पाठावरती किंवा चौरंगवरती अंथरून घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला तांदळाची रास काढायची आहे आणि कलशामध्ये स्वच्छ पांढरे तांदूळ भरून घ्यायचे आहे. तांदूळ भरण्याआधी थोडे मीठ तांब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. यानंतर कलशात एक सुपारी टाकायची आहे. 11 नाणी टाकावीत. 11 नाणी धनवृद्धीचे प्रतीक मानली जातात. त्यानंतर 11 गोमती चक्र असतील तर ती टाकावीत. गोमती चक्र हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानले जाते. पैसा टिकून राहावा यासाठीच ते टाकले जातात. यानंतर 11 लवंग टाकाव्यात. लवंग हे सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. त्यानंतर थोडी विलायची टाकावी, ज्यामुळे वातावरण सुगंध आणि शांती निर्माण करते. जर घरात चांदी असेल तर छोटा चांदीचा तुकडा किंवा चांदीचा सिक्का टाकावा आणि शक्य असेल तर सोन्याचा छोटासा दागिना किंवा सोन्याचा तुकडा टाकावा. याने लक्ष्मीचा आशीर्वाद वाढतो असे मानले जाते. लक्ष्मीचा विशेष सिक्का असेल लक्ष्मी मातेचा तर तो नक्की टाकावा. हे सर्व टाकल्यानंतर कलश बाहेरून हळद कुंकू लावून स्वस्तिक चिन्ह काढावे किंवा टाकण्याच्या आधी जरी स्वस्तिक काढून घेतले तर खूप चांगले. हे शुभतेचे आणि मंगलाचे प्रतीक आहे, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यानंतर कलशांची आपल्याला छान सजवून घ्यायचं आहे. कलशाच्या तोंडावर 5 किंवा 7 हळद कुंकूचे टिपके लावून घ्यायचे आहे. हळद कुंकू लावून आता कलश देवघरात पूजेच्या जागी जिथे मांडणी करणार आहोत त्या तांदळाच्या राशीवरती ठेवून घ्यायचा आहे. फुलं वाहायची आहे. लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि आता प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात धन, सुख, अन्न, सुख शांती कायम राहो, दरिद्रता दूर जाओ आणि लक्ष्मीचा स्थिर वास हो. असा आम्ही अक्षय कलश आमच्या घरी भरत आहे. यानंतर शक्य असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि आता खरी सेवा सुरू होते. सर्वात आधी श्री सूक्त 16 वेळा म्हणून घ्यावे. शक्य असेल तर नक्कीच 16 वेळा म्हणावे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यास सर्वात प्रभावी स्तोत्र मानला जातो. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणून घ्यायचे आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 1 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 1 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, त्यानंतर कुबेर मंत्र 1 माळ. कारण कुबेर हे धनाचे देव मानले जातात. त्यांच्या कृपेने धन वाढते. त्यानंतर नवार्ण मंत्र 1 माळ आणि त्यानंतर आपल्या गुरूंची श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप करून घ्यावी. असं आपल्याला संपूर्ण 1 माळ जप होत नसतील तर 24 वेळा मंत्र म्हणून घ्यावा. पण 1 माळ सर्व देवांच्या करून घेतल्या तर खूप चांगले. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर मनापासून प्रार्थना करावी की आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहो आणि दरिद्रता दूर जाओ.
यानंतर आरती करावी, दिवा दाखवावा आणि नमस्कार करावा. हा कलश त्या दिवसभर देवघरात तसाच ठेवावा. हात लावू नये आणि दिवसभर घरात सकारात्मक वातावरण ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून आपल्याला त्या कलशाला नमस्कार करायचा आहे आणि त्या कलशातील तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा आपल्या धान्यामध्ये टाकू शकता आणि सर्व कलशातील वस्तू आणि आपण जेवढे पैसे ठेवले असतील ते सर्व एखाद्या लाल कापडमध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. धान्यात मिसळावे तांदूळ किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता. उरलेल्या सर्व वस्तू जसे गोमती चक्र, नाणी, लवंगा, वेलची, चांदी, सोने, पैसे सर्व एकत्र करून ते लाल कापडामध्येच बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी नक्की ठेवावे. धन टिकून राहते आणि हे केल्यामुळे धन टिकून राहते, धन वाढते आणि घरामध्ये आरोग्यता येते. ही सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सोने चांदी नसले तरी फरक पडत नाही, पण श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये अनेक लोक हळकुंड सुद्धा ठेवत असतात. 100-200 रुपये असे पैसे सुद्धा ठेवत असतात. लक्ष्मी ही आपल्या मनाच्या समाधानात असते. घरात प्रेम आणि शांतता असते, तिथेच लक्ष्मी कायम राहते. म्हणून 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेच्या दिवशी ही संपूर्ण सेवा श्रद्धेने करा. कलश स्थापना करा. आपल्याकडे पद्धत नसेल तरी पण ही कलश स्थापना आपण करू शकतो. मंत्र जप करा, दान करा आणि मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. मंत्र स्तोत्र म्हटल्याने लक्ष्मीनारायणची कृपा आपल्या घरी नक्कीच राहतो. लक्ष्मी सोबत नारायणाची सेवा करायला विसरू नका, कारण जिथे नारायणाची सेवा केली जाते तिथेच लक्ष्मी वास असतो, तिथेच माता लक्ष्मीचा वास होतो. जिथे नारायणाची सेवा होते तिथे लक्ष्मी येतोच. म्हणून लक्ष्मी सोबत नारायणाची सेवा करायला विसरू नका. छान धूपदीप दाखवा. घरातील वातावरण सकारात्मक होण्यासाठी सुगंधित अगरबत्ती, धूप, दीप वापरा. लक्ष्मीला कमळाचा हार अर्पण करा किंवा गुलाबाचे एखादी लाल फूल अर्पण करा. माता लक्ष्मीला सुगंधित अत्तर लावा. मोगऱ्यासारखे असे सुगंधित फूल वाहा आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून बघा. हा उपाय केल्याने नक्कीच आपल्याला त्याचा चांगला लाभ होणार आहे. अशी मनामध्ये भावना ठेवून आपण करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या घरी जर कोणीही हा कलश स्थापना करत नसतील तर आपण सुरुवात करून बघावा. जेव्हा आपण त्या कलशावरती मंत्र स्तोत्र म्हणत असतो, आपल्याकडनं 16 वेळा श्री सुक्त म्हणणे होत नसेल तर 7 वेळा तरी किमान म्हणून बघण्याचा प्रयत्न करावा. मंत्र आपल्याकडनं जेवढे शक्य होतील तेवढे बोलण्याचा प्रयत्न करावा किंवा तुम्हाला जो लक्ष्मीचा मंत्र म्हणायला आवडतील तो मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करावा किंवा महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र सुद्धा खूप सुंदर आहे तर ते म्हणण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडनं जी सेवा शक्य होईल ती सेवा महिलांनो आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करावे.